नमस्कार, मी गार्गे आवारी, कॉमन मॅन. आपले बरेचसे रिस्पॉन्सेस, प्रतिक्रिया येत आहेत आणि अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा आपला विषय आहे, खरंच मी मतदार राजा? कारण निवडणुकीचं पडघम वाजू लागले आहे. लोकसभेची होऊ घातलेली निवडणूक आणि त्या अनुषंगानं आता प्रत्येक राजकीय पक्ष, कार्यकर्ता, सर्वजण त्यात गुंतलेले आहेत. आता निवडणूक आयोगातर्फे प्रचार केला जाईल, तुम्ही आपल्या लोकशाहीच्या महत्त्वाच्या कर्तव्याचं पालन करा, मतदान करा, वगैरे वगैरे वगैरे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात जे काही मागील काही काळात राजकारणासाठी चालू आहे, या पक्षाला फोड, त्या पक्षाला फोड, मग काय तर कुठल्या तरी देवीच्या दर्शनाला जायचं, काय झाडी काय डोंगर म्हणायचा. आणि मी एक सामान्य मतदार म्हणून ज्या पक्षाला मतदान केलं होतं, ज्या विचारसरणीला मतदान केलं होतं, त्याच पक्षातून निवडून आलेला माणूस सकाळी एका पक्षात, दुपारी दुसऱ्या पक्षात, सायंकाळी तिसऱ्याच पक्षात आणि मंत्री झालेला, हे जर चालू आहे तर मतदाता म्हणून मी ज्याच्यासाठी मतदान केलं होतं त्या मताची किंमत काय उरली? आणि अशा परिस्थितीत जर लोकशाही असेल तर हे खरंच लोकशाहीसाठी चांगलं आहे का? केवळ काहीही करून सत्ता कारण हा भाग जर असेल तर याचा देखील आम्हाला विचार करण्याची वेळ आलेली आहे. निवडणूक आता एक इव्हेंट मॅनेजमेंट झालेली आहे आणि हा एक व्यवसाय म्हणून आता स्वीकारला गेलेला आहे. हाय रिस्क हाय गेन असलेला हा व्यवसाय आता काही जणांना चांगला जमायला लागलेला आहे. पूर्ण भारताचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, साधारणतः 1,500 ते 2,000 परिवार हे केवळ या संपूर्ण देशाचा निर्णय घेतात. आणि टॉप लेवल जर विचार केला तर हा विषय केवळ 30 ते 40 परिवाराच्या मधातला आहे. म्हणजे हे लोक ठरवतात की आम्हाला काय करायचं आहे, कोणाला बसवायचं आहे, कसं चालवायचं आहे, पॉलिसीज काय ठरणार आहेत. मग सामान्य माणूस त्याला मतदार राजा वगैरे वगैरे ही बिरुदावली लावून मिरवण्यात फक्त निवडणुकीच्या वेळेसच तुम्हाला आठवण येते का? विधा करंदीकरांची कविता आहे, सब गोडे 52%. अगदी खरं आहे. किंवा आम्ही मेंढराची जात, आम्ही मेंढराची जात, 5-5 वर्षानं करा मचाली लाव. केवळ निवडणुकीपुरतं आपण मर्यादित राहिलो आहे का? खरंच या मतदानाची किंमत तेवढी राहिली आहे का? कारण मलाच माझी एक कविता आठवते, जी मी खूप वर्ष आधी लिहिली होती. त्यावेळेस सरकार वेगळं होतं, आता सरकार वेगळं आहे, पण परिस्थिती बदलत नाही. ती कविता अशी होती की हे कसे अन ते कसे मी शोधतो ही उत्तरे, लोकशाहीच्या या देशात लटकती स्वातंत्र्याची लक्तरे. कायदा असा श्रीमंतीचा मिंधा झाला, न्यायालयात न्यायाचाही एक वेगळा धंदा झाला. गुन्हेगार मोकळा, बेगुना भोगतो अत्याचार रे, हे कसे अन ते कसे मी शोधतो ही उत्तरे, लोकशाहीच्या या देशात लटकती स्वातंत्र्याची लक्तरे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा घटना आहेत. पण यातून इतका मोठा देश आजही एका सिस्टीमनी चालतो आहे आणि कुठेतरी सातत्यानं आपल्याला कुठेतरी वाटतं की नाही, आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून, आपल्याला या न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून या गोष्टीतून न्याय मिळेल आणि याच्यासाठी लोकशाही टिकणं फार आवश्यक आहे आणि हे मतदान आवश्यक आहे. पण या मतदानाला खरंच किंमत उरली आहे का? किंवा आता सामान्य माणूस जो आहे तो मतदान या विषयीच खूप जास्त आग्रही उरलेला नाही. मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर ती 60 ते 65च्या घरात सरासरी आहे. म्हणजे निवडून यायला केवळ 35 ते 38% मतदान लागतं. 35 ते 38% मतदान जर आपण ग्राह्य धरलं तर या माणसाला किंवा निवडून येणाऱ्या पक्षाला संबंध देशाचा पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होत नाही. एकंदर काय तर निवडणूक एक इव्हेंट मॅनेजमेंट. जसं कमी दाबाचा पट्टा तयार झाला की पाऊस पडतो, तसंच काही घटना निर्मित केल्या जातात, त्याच्या भावनिक लाटा, त्याचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याच्यानंतर मतदानाच्या पेटीमध्ये त्याचं परिवर्तन करून
पुढली 5 वर्ष काढली जातात. अशा पद्धतीचं काही वातावरणही आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या अनुषंगाने कुठंतरी ही लोकशाही गंभीरतेनं टिकली पाहिजे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. निवडणूक हे सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं मूळ आहे. सामान्य मतदाता म्हणून आपण देखील त्याला तेवढेच जबाबदार आहोत. कारण आपणच म्हणतो, अरे या उमेदवाराचा तर माहोलच नाही. माहोल नाही म्हणजे काय? त्यांनी सुमार खर्च करायला पाहिजे, त्यांनी मटणाच्या पार्ट्या द्यायला पाहिजे, त्यांनी मतदानासाठी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे, आणि ही अपेक्षा आज प्रत्येकाची झालेली आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं मूळ जर कुठे असेल तर भारताच्या निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचाराचं मूळ आहे असं मला वाटतं. आणि इथूनच खरी सुरुवात होते. म्हणजे आज निवडणुकीचा खर्च इतका भयंकर झालेला आहे की सामान्य माणूस मी उभा राहतो किंवा मी उद्या राजकीय क्षेत्रात येतो असं म्हणू देखील शकत नाही. कारण त्याची किंमत ही प्रचंड मोठी आहे. ती सामान्य माणसाच्या आवाक्याची बाहेरची आहे. आणि म्हणून हा आता एक व्यवसाय झाला आहे असं मी याआधी जे म्हटलं ते अगदी खरं आहे. कारण हा एक व्यवसाय आहे. तो काही ठराविक लोकच करतात आणि हाय रिस्क हाय गेन असलेला हा व्यवसाय. कॉमन मॅन म्हणून मला ही गोष्ट जाणवली. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा. नमस्कार.